रामकृष्ण हरी. अनेक क्षेत्रातील उद्योजक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, परंतु यावर्षी लहानपणापासून सेवा देणारा एक छोटासा कॉलेज स्टुडंट आहे. तो गेली लहानपणापासून 8 वर्षापासून सेवा देतोय. दादा, तो 8 वर्षापासून सेवा देतोय, ही जी वारकरी येतात त्यांना सेवा करतो. काय भावना आहे तुझ्या? मला खूप छान वाटतं इथं सेवा करून. आणि मला असं वाटतं की हे जे वारकरी इथं उन्हामध्ये बसलेले आहेत ते देवाकडे मागण्या मागतात, ती आम्हाला खूप ताण लागलेली आहे. आणि देव आम्हाला सद्बुद्धी देतो की जाऊन ह्यांची सेवा करा, ह्यांना लिंबू सरबत आणि पाणी वाटा, आणि अशीच देव आमच्याकडून सेवा करून घेत राहो, अशी माझी इच्छा आहे. मी बघितलं मित्रांनो, भगवंत या वारकऱ्यांचे म्हणणे ऐकतो आणि अशा हे व्हॉलेंटियर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे. हे कॉलेज कुमारला बुद्धी देतो किंवा तू जा आणि ती सेवा दे. सेवा अनेक प्रकारच्या आहेत, पण अशी सेवा खूप कमी लोक अंतःकरणात देतात. दादा, आज तुम्ही सहकुटुंब ही सेवा देत आहे. जसं तुमचा मुलगा आहे, तुमच्या पत्नी आहेत, आई आहेत, भाऊ आहेत, तुमची मित्रमंडळी आहेत, हे सगळ्यांना तुम्ही एकत्र करून ही सेवा देताय. जसं तुमच्या मुलाच्या आता भावना व्यक्त केल्या, काय वाटतं? म्हणजे पहिली गोष्ट हे सर्व भगवंतच करून घेतो आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आणि ही खूप गरज आहे. आज या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्व वारकरी उन्हात बसलेले आहेत, त्यांना ताण लागलेले आहे. जसं आता प्रसाद बनला की त्यांना ते देवाकडे मागण्या मागतात की आम्हाला ताण लागली, पाणी द्या. आणि भगवंत आमच्याकडून एवढी सेवा करून देतो की त्यांना लिंबू सरबत पाजण्याची ही खूप मोठी गोष्ट आहे. आज त्या वारकऱ्यांना ताण लागल्यावरती आपण जर का लिंबू सरबत दिला तर त्यांना एवढं भारी वाटतं, एवढं भारी वाटतं की त्यांचा आत्मा सुद्धा बाहेर येईल, एवढं त्यांना भारी वाटतंय. आणि त्यांच्या त्या आत्मिक सुखामुळे आम्हालाही तेवढं भारी वाटतं. त्यांच्या एनर्जीमुळे आम्हाला अजून खूप ताकद मिळते. आणि अशीच सेवा करत राहू. आई म्हणून तुम्ही काय भावना व्यक्त करा? खरं तर खूप छान वाटते की आजच्या पिढीचं असं आहे की आई वडील जर अध्यात्माच्या रस्त्याला असतील किंवा समाजकार्याचे असेल तर मुलंही तसेच करतात. तर पहिलं पाऊल तर आई वडिलांनी उचलायला पाहिजे. आणि जो आनंद आहे, आपला मुलगा आपल्या पाठीमागं आपण जे समाजकार्य करतोय त्यामध्ये पाऊल टाकतात, तर खूप भारी वाटतंय मला हे म्हणजे कार्य करताना की माझी सगळी फॅमिली माझ्या सोबत आहे. त्यासारखं सुख नाहीये कुठे. म्हणजे असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. तुमचं वारकरी संप्रदायाचे सासरे आहेत, तुमचे मिस्टर पण आहेत, आणि तुमचा मुलगाही त्याच पावलावर चालतो. काय वाटतं? खरंच म्हणजे ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आणि ती एक म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट आहे ती मी सांगू शकत नाही. मित्रांनो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत नाही किंवा इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होत नाही, पॉलिटेक्निकचा मुलगा पॉलिटेक्निक होत नाही, परंतु वारकरी संप्रदाय एकमेव आहे की पिढ्याने पिढ्या चालत आलंय. अगदी पंजोबा आजोबा, तर हे कुटुंब आपण पाहतो हे असंच आहे. आता बघितलं आपण, आजोबा पंजोबापासून चालत आलेली वारकरी सेवा ही आज तुषारजी आल्हाद आणि त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा करत आहे. अशी सेवा यांच्याकडनं घडत राहून हे पिढ्याने पिढ्या हे संस्कार, ही संस्कृती त्यांच्याकडनं जपून हीच आपण पांडुरंग चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण.